नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय आणि त्यांचे अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आज असाच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्या समोर आलेला आहे, जो की प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केलेला आहे. त्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. तर हा संपूर्ण शासन निर्णय आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये कोणत्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे ते देखील पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबतचा हा दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजीचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचा हा शासन निर्णय आहे. आता आपण या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये काय सांगितले ते समजून घेऊया. पहा, केंद्र शासनाने दिनांक 31/3/2010 च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवासर्ती ठरविण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण परिषद म्हणजेच NCT म्हणजे त्याचा अर्थ नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन या शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. आणि राष्ट्रीय शिक्षण परिषदेने दिनांक 23 ऑगस्ट 2010 च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकाकरता इयत्ता 1ली ते 8वी साठी जे शिकवणार आहेत त्यांच्यासाठी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून ती होती शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TAT अनिवार्य केली आहे. पहा, केंद्र शासनाने घोषित केलेल्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेने 23 ऑगस्ट 2010 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार प्राथमिक शिक्षकाकरता किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित केली होती. त्यानुसार त्यांना शैक्षणिक पात्रता परीक्षा म्हणजेच TAT म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट हे उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलं होतं. आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक 13/2/2013 व शुद्धीपत्रक दिनांक 6/6/2013 द्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकाकरता म्हणजेच 1ली ते 8वीला जे शिक्षक शिकवतात त्यांना शिक्षकाची किमान व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून राष्ट्रीय शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासनाद्वारे घेण्यात आलेल्या असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET याचा अर्थ सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट हे एक अनिवार्य होतं. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TAT अनिवार्य करण्यात आली आहे. तर राष्ट्रीय शिक्षण परिषद जे मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांच्यानुसार शिक्षक प्राथमिक शिक्षकासाठी TAT परीक्षा किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आणि अनिवार्य होतं. तर शासन निर्णय दिनांक 2/1/2016 रोजी जे अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकाला मात्र शिक्षक पात्र परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय राष्ट्रीय शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या अर्हतेशी विसंगत आहे. बघा, महाराष्ट्र शासनानं एक निर्णय घेतला होता जे की अनुकंपा तत्वावर शिक्षक भरती केली जाणार आहे किंवा जे शिक्षक भरती होती त्यांच्यासाठी ही TAT परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य नव्हतं यापूर्वी. पण तो जो निर्णय घेतला होता शासनाने तो राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या अर्हतेशी विसंगत वाटत होता. अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याची तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून शासनाने की राष्ट्रीय शिक्षण परिषदेने जो अर्हता सांगितलेला आहे तिच्याशी विसंगत जो निर्णय झाला होता त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना आवश्यक आहे याबाबतचा निर्णय घेण्याचा शासन विचार करत होतं आणि त्याबाबतचा त्यांनी आज शासन निर्णय घेतलेला आहे. आता तो नक्की शासन निर्णय काय आहे ते आपण समजून घेऊया. अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी करण्यात येत आहेत. आता पहिली तरतूद पहा काय आहे. शासन निर्णय दिनांक 20/1/2016 मधील परिषद क्रमांक 3 मधील मात्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TAT म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट व केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यांना सवलत राहील हा मजकूर वगळण्यात येत आहे. जो शासन निर्णय 20/1/2016 रोजी घेण्यात आला होता आणि त्यामध्ये जो परिच्छेद क्रमांक 3 होता त्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TAT आणि केंद्रीय भरतीपूर्व परीक्षा यामधून अनुकंपा तत्वावरील जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना सूट होती किंवा त्यांना सवलत होती. तो मजकूर आता यापुढे वगळण्यात आलेला आहे. म्हणजे तो मजकूर किंवा तो जो निर्णय होता तो यापुढे आता लागू असणार नाही. आता दुसरा मुद्दा काय पाहूया या ठिकाणी. निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2013 अन्वये
राज्यात शिक्षक पात्रता असल्याने शासन निर्णय दिनांक 20/1/2016 अन्वये अनुकंपा तत्वावरील प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्त दिलेल्या किंवा वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी देण्यात आला आहे अशा शिक्षकापैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TAT वा केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्र परीक्षा म्हणजे CTET उत्तीर्ण झालेले नाहीत अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या कालावधीत धारण करावी। पहा 2013ला शासनाने एक निर्णय घेतला होता की प्राथमिक शिक्षकासाठी शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्य असणार आहे। मात्र दिनांक 20/1/2016 रोजी राज्य शासनाने एक अनुकंपा तत्वावरील उमेदवारासाठी किंवा प्राथमिक शिक्षकासाठी एक निर्णय घेतला होता आणि त्यामध्ये त्यांना सवलत दिली होती की TAT परीक्षा पास नसतील तरी देखील त्यांना मान्यता देण्यात आली होती। अनुकंपा तत्वावरील शिक्षकांना देखील TAT आणि केंद्र शासनाची जी CTET परीक्षा आहे त्यापैकी दोन्हीही परीक्षा किंवा एक परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि जर त्याने ती परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर त्यांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या कालावधीत ती धारण करायची आहे। म्हणजे 3 वर्षाच्या आत त्यांना ती TAT परीक्षा किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण होणे किंवा पास होणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर 3 ग्रामविकास विभागाच्या संदर्भाधीन 11/10/2022च्या पत्रान्वये अनुकंपा तत्वावरील प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे। तथापि शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेली आहे, परंतु शिक्षण अधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ आयडी दिलेला नाही अशा उमेदवारांना देखील 3 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता धारण करण्याच्या अटीवर अनुकंपा तत्वावर मान्यता व शालार्थ आयडी देण्यात यावा। म्हणजे जे प्राथमिक शिक्षक ज्या संस्थांनी अनुकंपा तत्वावर घेतले आहेत परंतु त्यांना शिक्षण अधिकारी किंवा उपशिक्षक संचालक यांनी आणखी शालार्थ आयडी दिलेला नाही किंवा मान्यता दिलेली नाही अशा उमेदवारांना देखील 3 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TAT आणि CTET उत्तीर्ण होणार या अटीवर त्यांना यापुढे शालार्थ आयडी आणि मान्यता देण्यात येणार आहे। त्यानंतर चौथा मुद्दा काय पाहूया आपण। पहा 3 वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्र परीक्षा म्हणजे TAT किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET ही अर्हता धारण करू शकणार नाहीत अशा उमेदवाराची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी। जर जे अनुकंपा तत्वावर शिक्षक लागणार आहेत आणि त्यांनी जर 3 वर्षाच्या आत TAT किंवा CET परीक्षा जर उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांची शिक्षक पदावरील सेवा मात्र समाप्त होणार आहे। मात्र नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी। अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता सदर अनुकंपा तत्वावर लागलेले शिक्षक TAT किंवा CET परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांची यापुढे सेवा समाप्त केली जाणार आहे। मात्र त्यांना शासनाच्या इतर विभागामध्ये परत त्यांची नियुक्ती होऊ शकते आणि त्याबाबतचा निर्णय मात्र नियुक्ती प्राधिकारी यांनी घ्यायचा आहे आणि इतर विभागामध्ये जेव्हा त्यांची नियुक्ती केली जाईल तेव्हा अंतिम क्रमांक असणार आहे। म्हणजे त्यांची सिनियरिटी जे शिक्षक म्हणून काम केलेलं आहे ती गृहीत धरली जाणार नाही। तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे। तर अशा प्रकारे प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे आणि त्यांनी ती परीक्षा 3 वर्षाच्या कालावधीमध्ये उत्तीर्ण करणे देखील त्यांना आवश्यक आहे। त्याबाबतचा आजचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण समजून घेतला। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शासन निर्णयासह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।